बजेटमधनं सर्वसामान्य तसंच मध्यम वर्गाला सुद्धा मोठ्या अपेक्षा आहेत। पुणेकरांच्या बजेटकडून काय अपेक्षा आहेत जाणून घेऊया। की ज्येष्ठ नागरिक लोकांना गव्हर्नमेंटनी काही फॅसिलिटी दिलेली आहे, पण ती काय अशी काय पॉवरफुल नाही आहे। त्याच्याकरता जे त्यांचे उत्पन्न आणि त्यांना मिळणारे पेन्शन हे निश्चित करणे, रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून अनेक तरुणांना आणि वेगवेगळ्या कल्याणकारी योजनांमध्ये वापरता आला असता गव्हर्नमेंटला, पण तो 22% केल्यानंतर अशा कोणत्या ज्या कंपन्या आहेत, ज्या मोठ्या कंपन्यांना ह्याचा लाभ झाला आहे, त्या कंपन्यांनी नवीन गुंतवणूक किती केलेली आहे, त्याचबरोबर त्याच्यातून रोजगार किती निर्माण झालेला आहे, अशा गोष्टींचं लेखाजोखा अर्थमंत्र्यांनी मांडला पाहिजे। शेतीच्या मालाला भाव व्यवस्थित मिळत नाही। दुसरी गोष्ट, शेतीला आता 4,000 रुपये सोयाबीनला भाव आहे, तर एका बॅगला 5,000 रुपये काढा घ्यायला लागलेत लोक, तरी उत्पन्न एका बॅगला 7 क्विंटलच व्हायला लागलं आहे, तरी शेतकरी फार गळाटून चालला आहे। दुसरी गोष्ट अशी आहे की शेतकऱ्याला कोणताच राजनीती पुढारी त्याला मदत करत नाही। ॲज अ एम्प्लॉई मला असं वाटतं की जो टॅक्सचा स्लॅब आहे तर तो कमी करावा आणि ATCची जी लिमिट आहे ती वाढवावी। सगळ्यांना 7वा वेतन आयोग लागू झालेला आहे शासकीय कर्मचाऱ्यांना, तर त्या अनुषंगाने आमचा विचार करण्यात यावा आणि त्या अनुषंगाने क्रीमी लेअरची मर्यादाही वाढवण्यात यावी की जेणेकरून सगळ्यांनाच त्याचा उपयोग होईल।